महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी प्रियंका। गरजा महाराष्ट्र न्यूजच्या स्पेशल स्टोरीमध्ये तुमचं स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत अमर साबळे यांची यशगाथा। जेव्हापासून अमर शंकर साबळे यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाली तेव्हापासूनच त्यांच्या स्वागतासाठी स्वागत समारंभ आयोजित होऊ लागली। मात्र अशा वेळी स्वतःच्या आप्तेष्टांकडून मित्रमैत्रिणींकडून झालेला सत्कार, झालेलं कौतुक ही काही औरच असते। याचीच प्रचिती खासदार साबळे यांनाही आली। त्यांच्या शहरात म्हणजेच बारामतीत त्यांना मोठ्या सन्मानानं कौतुकाची थाप मिळाली आणि तीही सर्व पक्षीयांकडून। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते खासदार साबळे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे सुद्धा उपस्थित होते। हजारो बारामतीकरांच्या समक्ष हा शानदार कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास महाराष्ट्र माली समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर विजय बोरावके आणि प्रदेश कार्याध्यक्ष अनिल महाजन यांची विशेष उपस्थिती होती। सत्कार कार्यक्रमादरम्यान साबळे यांनी आपले मनोगतही व्यक्त केले। कर्तव्यनिष्ठ आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे आणि त्यासाठी कटिबद्ध राहणे हेच आपले ध्येय असल्याचं साबळे यांनी प्रतिपादन केले। तसेच भारत मातेचे सुपुत्र असलेले सर्व महापुरुष हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत। त्यांना जाती धर्माच्या कुंपणामध्ये बंदिस्त न करता त्यांच्या प्रेरणादायी विचारांच्या सिंचनातून समाज सुसंस्कारित करून बंधुभाव व समता वृद्धिंगत करणे हे आपले कर्तव्य आहे। समाजाचे प्रश्न हे आपले प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून सोडवून देश परमवैभवाला नेण्यासाठी सर्वस्वपणाला लावणे, समर्पण करणे आपले आद्य कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले। खासदार अमर साबळे यांना यशस्वी भावी वाटचालीसाठी गरजा महाराष्ट्राकडून शुभेच्छा। स्पेशल स्टोरीमध्ये आज इथेच थांबूया। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।